जानकाई 11 मुर्दा ते बॅटर दिनेश आणि किरण. अरे त्यांना प्लेयर लिस्ट सांगा रे यांची नाटक. प्ले लिस्ट प्लीज हिम्मत भोईर. बाद में देगा जा बोला ना तुम लोगों बाद में देगा बोला ना तुम लोगों जाओ इधर. पहिला सामना सुरू होतोय. सज्ज बॅटर पंच खेळाडू आणि सर्व आम्ही देखील सज्ज आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू पडतो या मालिकेतील या स्पर्धेतील पहिला चेंडू. अरे प्लेयर लिस्ट ठाण रे. स्ट्राईक वरती दिनेश पाटील, नॉन स्ट्राईक वरती किरण आहेत. बघा किती धावांचं आव्हान देतील. पहिला चेंडू प्लेयर लिस्ट ठाण आहे. गणपती बाप्पा. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतोय. नक्कीच चेंडू जातोय. चेंडू थांबवण्याचं काम अरे प्लेयर लिस्ट करत आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव पूर्ण करतो दिनेश. पहिला सामना. अरे पण त्याने टॅक्स नाही घातला. सांगितलं हिम्मतला. जानकाई 11 मुर्दा वर्षाचा घोडबंदर सामना सुरू. पहिल्या चेंडू टाकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती धाव पूर्ण करतो दिनेश. सुरुवात झालेली आहे. रिक्षा आणि चौक. पुढील सामना असेल रिक्षा संघटना वर्षाचा चौक मास्टर्स. पहिला चेंडू चांगला फट टाकला होता. दुसरा चेंडू हा खराबचा घोषित करतात पंच ईश्वर माचे. पाच शतकांचा सामना असेल. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवतील. सुरेखा चेंडू. सुरेखा प्रतिम टप्पा. मात्र चेंडूला वेग नाही आहे. गती कमी चेंडूला होता. मात्र असा चेंडू खेळत असताना चेंडूच्या रेषेमध्ये जाणे गरजेचं असतं. पॉवर प्ले शतक सुरू आहे. स्टेपआउट झाले. चेंडू पायाला लागतो. मात्र ही कशा पद्धतीने धाव असेल एकदा कंप्लीट झालेली आहे. पाय चेंडू लागतो. लेगबेचा इशारा तर पंचांमार्फत 2 धावा. संगीत गेलाय. मला ते बोलले मी नाही गेलो. वाईट इशाऱ्याचं पंचांमार्फत अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू मिळतोय जानकाई 11 मुर्दा या संघाला. किती धावेवर थांबेल जानकाई 11 संघ. चेंडू ऑन साईडला खेळतो. चेंडू आडला जातो. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातो. एकदा कंप्लीट झालेला बघायचा. चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. हाना सुरू आहे. बघायचे इथे एकच धाव घेतली जाईल. चौकवाला कोणता नंबर वगैरे आहे देत मला. माझ्याकडे नंबर आहेत पण आता प्राणी कुठे चर्चा सुरू आहे. पॉवर प्ले शतक सुरू आहे. मात्र पॉवर प्ले पूर्णपूर फायदा का घेत नाही जानकाई 11 संघाचे खेळाडू किरण आणि दिनेश. नक्कीच गॅप भरपूर आहेत. कुठे बोललं कुठे ट्रॅफिक आहे. मुर्द्याला. हा मग या लवकर या. थोडी चर्चा सुरू आहे. गोळा दोन्ही पंच आपस एकत्र आलेले आहेत. थोडी चर्चा सुरू आहे. मग चर्चा कसली असेल. चर्चा संपन्न झालेली आहे. मात्र बॅटिंग करावी लागेल दिनेश आणि किरण यांना. अगदी समोर चेंडू खेळतोय. नक्कीच हा फटका येतोय. वन्स बाउन्स से मारायचा बार. हा पहिला चौकार किरण.
धन्यवाद धन्यवाद विजय. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या चौकाराने देखील स्वागत केलं तर डीजे मार्फत डिका स्पोर्ट्स आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून. सुंदर चौकार किरणच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत चौकार. आणि नक्कीच किती धावांचा जो टार्गेट सेट करून उतरलेले प्रभा मंडप डेकोरेट डीजे आहेत भाया. चेंडू हवेमध्ये मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय, मात्र एका हातामध्ये झेल करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय, मात्र चेंडू सापडत नाहीये. आणि या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 11. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, मात्र फेकी थोडा चेंडू थांबवला होता हातामध्ये. बॅटर देखील सज्ज होते, अगदी मधोमध आले होते. मग त्या दरम्यान तिसरी धाव देखील पूर्ण. धाव संख्या 12. मात्र बिनबाद 12 पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले शतकमध्ये एक चौकारे सहाय्याने 2 वाईटच्या सहाय्याने आणि 3चा फटका या सहाय्याने 12 धाव बनवतोय. जानका 11 मुर्दा संघ पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाव बनवतोय. आणि नक्कीच बिनबाद 12 आणि येणाऱ्या 4 ओव्हरचा सामना अजून बाकी आहे. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 5 होता सामन्यामध्ये 4 टायमर सुरू आहे. प्लीज वेळ वाया घालू नका. सामन्याला भरपूर उशीरचा सामना झाला होता. 11:15 पहिला चेंडू पडला होता, हे देखील लक्षात घ्या. काय रे 12 झालं. अरे तो टाइम सांगते काय ऐकतस. धाव संख्या 12 झालेली आहे. मात्र आत्ता मच्छी पकडील नाशिक. जे पहिल्या ओव्हरचं पॉवर प्ले शतक सुरू होतं ते संपन्न झालेलं आहे. मात्र गोलंदाज यष्टीरक्षकांनी 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील. हा नियम तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. जी नियमावली आहे नियमावली सर्व तंतोतंत पालनचा सर्व संघाने करायचं आहे. अन्यथा त्या संघावर त्या संघ खेळाडूवरती कारवाई केली जाईल पालन न केलं तर. आणि सर्व पालन करत असताना सर्वांनी वेळेचा देखील मान ठेवला पाहिजे. सुंदर मैदान आहे, सुंदर ट्रॉफी आहेत, सुंदर आयोजक आहेत आणि नक्कीच हे सुंदर गाव आहे नवघर गाव. नक्कीच विकास सुरू आहे. स्वतः काल उपस्थित नगरसेवक या मैदानामध्ये होते आणि त्यांनीच उभं राहून या मैदानाची सर्व साफसफाई डागडुगी करून घेतली. इथली माती देखील काढून घेतली. हा कालचा व्हिडिओ आम्ही बघितला साहेबांचा. सुरेख फटका तितकाचा सुरेख चेंडू देखील होता. एकदा कंप्लीट झालेला बघा. दुसरी धाव घेण्याचा शूट झालेले आहेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. नक्कीच आपण लाईट बघतोय. दिवसा का रात्र देखील आपण खेळू शकतो. मात्र रात्रंदिवस जी मेहनत केलेली आहे नगरसेवक साहेबांनी, सचिन डोंगरे साहेबांनी, त्या मेहनतीला देखील सलाम असेल. सुरेख अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. पहिल्या ते गडी बांधतोय, परतावा लागेल किरण यांना. पहिल्या ते गडी बांधतोय, कमी वेळामध्ये हा गडी बांधतोय. जानकाई 11 मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर्स हा सामना सुरू आहे. आयोजक प्रायोजक शिलेदार नवघर मास्टर्स. धन्यवाद धन्यवाद जय. नक्कीच आपण हायमास बघतोय जी लाईटची संपूर्ण नक्कीच या लाईटच्या उजेडामध्ये रात्रंदिवस देखील खेळत असतात या मैदानामध्ये. आणि नक्कीच आणखीन काही जर एखाद 2 लावले तर तिथे डे नाईट स्पर्धा देखील होऊ शकते साहेब. नक्कीच तोच प्रयत्न आहे साहेबांचा आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे. पहिला गडी बांधतोय, दुसरा 1 डाऊनचा बॅटर रमेश जातोय. धाव संख्या धावपळ झाली, 14 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज देवेश दिशा लाईन भरकटतोय. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव मिळते. जानकाई 11 मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर्स पहिला सामना सुरू आहे.
मेरा दिखाओ, मैं उसका डालता हूँ उस पर। हाँ टाकी दे गुड बोलायची. सुरेख चेंडू आता कव्हर रिझनमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू खेळला होता आणि या फटक्यावरती 2 धावा. धावा सुरू आहेत, मात्र किती धावर थांबवून ठेवेल, रोखून ठेवेल घोडबंदर संघ. 5 ओव्हरची ही मॅच असेल, 5 ओव्हरचा सामना. ते चेंडूमध्ये कमीत कमी 50, 55 किंवा 60च्या पलीकडे नक्कीच जाण्याचा प्रयत्नामध्ये असतील. चेंडू आडेबॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू धावून काढायचा, चेंडू लागून आल्यानंतर धावून काढायचा आहे. कुठे डिक्लेअर झोन आहे, बाईचा इशारा पंचांमार्फत देतोय. कुठे डिक्लेअर झोन आहे, कुठे 1 धाव, कुठे 2 धावा असतील तर नक्कीच पंचांना विचारून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. धाव संख्या 18. सुंदर चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय. पुन्हा खेळण्याची संधी दिनेश पाटील यांना मिळते. या फटक्यावरती 2 धावा. नक्कीच डीजेला विनंती असेल, आपला आगरी कोळी स्पर्धा सुरू आहे आणि नक्कीच आता होळीचा सण देखील सुरू आहे. होऊन द्या होळीची गाणी 2 दिवस. सुरेख फटका बघायला सर्कलच्या आतमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न होता. चेंडू सर्कल देखील गाठतो, पुढे जातोय आणि अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवण्याचं काम करत आहेत. 2 धावा बघायचं. तिसरी धाव देखील इथे पूर्ण. 3 धावा धावून काढलेल्या आहेत, मात्र थकवा देखील जाणवतो दिनेश पाटील. धाव संख्या 23. रिटायरमेंट घेतात, मात्र या सामन्यामध्ये रिटायरमेंट घेतात दिनेश पाटील. थकवा देखील जाणवतोय. उष्ण देखील. धाव संख्या 23 झालेली आहे. 23 23 धावा आणि नक्कीच 23 धावा करत असताना 2 गडी बाद. एक रिटायर झालेला आहे आणि एक कॉटच्या अपील केली होती. नक्कीच पंचांनी अपील उचलून धरली होती. मात्र सलामीचे दोन्ही बॅटर दोन्ही बाद झालेले आहेत. 23 धावा, गडी बाद 2. धन्यवाद जी. आगरी कोळी समाज सेवा मंडळ स्पर्धा क्रमांक आपण 5 बघतोय. या नवघर गावामध्ये आयोजक शिलेदार नवघर मास्टर्स. हरेश गोलंदाज येतोय. उमेश न्यू बॅटर. हरेश येतोय. व्हाईट ट्रेसर येतोय. पंचांमार्फत अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय. जानका इलेन मुर्दा या संघाला. पहिला सामना सुरू आहे. घोडबंदर प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग घेतला, निर्णय घेतलेला आहे. नक्कीच बॅटिंगचं आव्हान दिलेलं आहे. सुरेख फटका. जास्त चेंडू उचली घेतले. चेंडू 10 जातो डी झोनमध्ये. 2 धावा असेल तिथे. तुषार भोईर. नक्कीच फायर ब्रिगेड कर्मचारी देखील, त्यांचं देखील स्वागत. आपला जीव धोक्यात घालून बऱ्याच नागरिकांचा देखील जीव वाचवण्याचं काम ते करतात. त्या सर्वांना आमचा सलाम असेल. मीरा भाईंदर महापालिकेचा आणीबाणी सेवा अग्निशमन दळ आपण बघतोय. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. 27 धाव फलकावरती. दिनेश आणि किरण बाद झालेले आहेत. सुरेख फटका, चांगला फटका बॅटमधून येतोय आणि या गॅपच्या शोधामध्ये हरेश यांच्या बॅटमधून सुंदर चौकार. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. लगेच बंद करा. सुरेख चेंडू कार्पेट खेळतोय. नक्कीच नटरा शॉट खेळला होता. थोडीशी मिसफील्ड, मात्र याचा फायदा दोन्ही बॅटरला होतोय.
आणि नक्कीच जानकी संघाला देखील होतं. 2 धावांचा फटका असेल. हरेश देखील जबरदस्त बॅटर आहेत. जास्तीत जास्त संधी त्यांना कशी मिळेल नक्कीच हा प्रयत्न असेल त्यांच्याबरोबर असलेला बॅटर रमेश. चेंडू खाली राहतोय मात्र वेगवान बॅट मारली होती. हा बॅटमध्ये चेंडू आला असता ना तर नक्कीच आमच्या पाहुण्यांच्या भेटीला चेंडू नक्कीच आला असता. सुंदर बॅटर आहे तितका सुंदर देखील गोलंदाज आहे. चॅलेंज असेल मात्र गतीचं बघा. मग वेगवान चेंडू टाकला तर आता स्लो चेंडू टाकला. लेग ब्रेक चेंडू टाकला मात्र हा फसवा चेंडू होता. मात्र फसवा चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज करतोय. आतापर्यंत 2 चेंडू डॉट कमबॅक करतो आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकण्याचं काम करतोय मात्र जास्त चेंडू बाहेर जाताना दर्शवतो पंच. वाईट इशारा येतोय. धाव संख्या झालेली 34. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेपर्यंत थोडा उशीर होतो. थांबतोय क्षेत्ररक्षक. 1 धाव आणि 2 धाव देखील आलेले आहेत आणि त्या लगेच कॉलबॅक करतो थांब म्हणून. या चेंडूवरती या फटक्यावरती 2 धावा आलेल्या आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि 3 ओव्हरमध्ये जानकी मुर्दा संघ बनवतोय 36वा. धन्यवाद धन्यवाद जय. 3 ओव्हरमध्ये जानकी संघ 36 धाव बनवतो. सरासरी मंचावर उपस्थित 36 आहे. 12 सरासरी खेळत आहेत संघ. मंचावर उपस्थित सन्माननीय आदरणीय प्रभाग 11चे नगरसेवक सचिन डोंगरे साहेब, सुरेश दादा मात्रे, अनुप पाटील साहेब, रवींद्र पाटील साहेब उद्योजक आहेत आणि संजय पाटील. गोलंदाज नंबर 4चा गोलंदाज 36 धाव फलकावरती अविनाश येतो गोलंदाज. संजय पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. तुषार लिंक पाठवले डिक्लास स्पोर्ट्स मला पाठवून द्या, म्हणजे ग्रुपवर टाकू शकत नाही. डिकार स्पोर्ट्स आपण बघतोय. हा चेंडू अक्षरशः खराब चेंडू होता. अगदी मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू होतो एस्टांच्या अगदी चेंडूवरून गेला होता. बोल 2 चेंडू डॉट. मॅच चालू आहे. असं वाटलं होतं हा चेंडू वाईट जाईल की काय. चेंडू हवेमध्ये मात्र हा फटका येतोय अगदी सीमारेषे जवळ. सुंदर झेल मात्र थोडी चूक करते. हातामध्ये चेंडू पडला होता. 2 धाव झालेल्या बघायचं. 3री धाव देखील डायरेक्ट हिट परतावं लागेल खेळाडूला. डायरेक्ट हिट करण्याचं काम करतो गोलंदाज. 3रा ते गडी बांधतोय. नित्यानंद पाटील यांचं नाव घ्यायचं राहिलं. संजय पाटील साहेब, नित्यानंद पाटील साहेब देखील उपस्थित इथे आहेत मंचावर उपस्थित आणि नक्कीच स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आयोजक आहेत श्रीधर नवघर मास्टर्स अग्रिकोली समाजसेवा मंडळ. स्पर्धा क्रमांक 5 बघतोय. या नवघर गावामध्ये सुंदर आयोजन नियोजन आहे. सुंदर ट्रॉफी आहेत.
हरेश चांगला फटका खेळतोय. हा चेंडू येतो अगदी अगदी पावलांच्या वरून चेंडू जातोय, अगदी स्टेजच्या वरून चेंडू जातोय. हरेशच्या बॅटमधून हा येतोय दमदार बहारदार षटकार. धावसंख्या झालेली ती 44 धावा, 44. लॉस ऑफ 3 विकेट्स. फर्स्ट मॅच सुरू आहे, पहिला सामना सुरू आहे. जानकाई 11 मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर्स. प्रथम बॅटिंग करत असताना जानकाई 11 संघ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुरेख सुंदर फटकेबाजी सुरू आहे आणि नक्कीच या षटकाराने 50 धावा पूर्ण करतोय जानकाई 11 मुर्दा. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद विजय. नक्कीच उपस्थित नगरसेवक सचिन डोंगरे साहेबांचे चाहते देखील लहान लहान मुलं किती आहेत बघा. हे प्रेम आहे. जो तो मुलगा आवाज देतो अंकल काका मामा आवाज देतो बघा, हे प्रेम आहे. नक्कीच सचिन दादा डोंगरे या प्रभागातील नगरसेवक आहेत. वेस्टर्न ठाणे बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे त्यांच्या माध्यमातून देखील आपण नवघर गावामध्ये अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आपल्या आणि नक्कीच आपल्या मेरा मैदान प्रथमच महिलांसाठी देखील बॉडी बिल्डिंग स्पर्धा ठेवली होती. आम्ही देखील दरवर्षी त्या स्पर्धेला येतो आणि नक्कीच जबरदस्त आयोजन असतं. पवन घरात देखील असतं त्यांच्याबरोबर आणि इकडे कबड्डी सामने देखील यावर्षी तुम्हाला दिसतीलच. आणि नक्कीच जुना चेंडू नाही आहे, नवीन चेंडूने खेळावा लागेल सूचना. हरेश जुना चेंडू नाही आहे. घसाचा नाही रे आनाड्या. हरेशच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत आणि 50 धावा पूर्ण करतोय आपला संघ. अभिनंदन त्या संघाचं. जानकाई 11 मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर्स. घोडबंदर आज सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जानकाई 11चे बॅटर हरेश आणि तितके चांगले साथ त्याला लाभते अतुल यांची. एका बाजूला धावा सुरू आहेत, एका बाजूला विकेट 3 आतापर्यंत पडलेले आहेत. गडी 3 बाद झालेले आहेत. सुंदर सुंदर आणि बघायचंय ते षटकारांची हॅट्रिक हरेश यांच्या बॅटमधून. पहिली स्पर्धा आपण सुरू आहे, पहिला सामना सुरू आहे. मात्र हॅट्रिकच्या करण्याचं काम हरेश करतो. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. चांगला मार बसतोय गोलंदाजाला अविनाश यांना. जबरदस्त गाणं डीजे मार्फत प्रभा मंडप डेकोरेट डीजे आणि त्यांच्या माध्यमातून होळीचं गाणं आपण ऐकत होतो. डिका स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांचं सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आणि 4 ओव्हरमध्ये आगरी समाजसेवा मंडळाचे खजिनदार आणि नगरसेवक प्रेमनाथजी पाटील साहेबांचं सुस्वागतम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत साहेबांचं.
एक चांगले क्रिकेटपटू आहेत प्रेमजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. बॅटचा इनसाइड एज लागतो चेंडू तर अगदी एस्टेरेसच्या हातामध्ये हा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 56 आहे आणि येणारे चेंडू शिल्लकात 5. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट गोलंदाज आहे नितीन पाटील. फुलटा चेंडू होता मात्र बॅटमध्ये चेंडू आला असता तर कदाचित किंचित काही धावा आल्या असता बनवता आल्या असत्या. अतुल देखील एक चांगला बॅटर आहे मात्र त्याला आज स्टेप आउट झाले मात्र चेंडू इथे डॉट येतोय. अगदी एसटी उद्ध्वस्त करतोय. एसटी रक्षक आपली कामगिरी चांगली बजावतोय. आणखीन एक गडीबाद अतुलला देखील परतावं लागेल. काय चेंडूचा खेळ बाकी आहे मात्र या चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कशा का बनवतील. हरीश उतरतोय. हरीश धन्यवाद धन्यवाद. हरीश पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला होता. चेंडू मात्र थोडा मिस होतोय. याचा फायदा होतं 22 रन येतोय आणि नक्कीच स्ट्राईक चेंडू ते महत्त्वाचे असेल. ज्या खेळाडूने 3 चेंडू 3 षटकार मारले होते आणि तो स्ट्राईकवरती फलंदाज हरीश. जबरदस्त सामना सुरू आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 शेवटचे चेंडू असेल आणि या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्नामध्ये असेल हरीश. गोलंदाज नितीन सज्ज. अगदी कव्हरमन चेंडू खेळले. अगदी क्षेत्ररक्षक चकून चेंडू जातोय. 1 धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धाव घेतले जातील. शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 59 धावा झालेल्या आहेत. 59. चांगली धावसंख्या बनवतोय जानकी विलियन मुर्दा संघ. अगदी चेंडू ऑन साईडला खेळला गेला. बघा किती धावांचा फटका असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतात. अगदी अंडरम स्ट्राईक थ्रो करतात. 2च धाव घेतले जातील आणि नक्कीच तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये होते मात्र कॉलबॅक करतोय. शतक संपलेलं 5वं आणि 5 ओव्हरमध्ये 61 धावा बनवतोय आणि 2 धावांची पेनल्टी देखील घोडबंदर संघाला लावण्यात आलेली आहे आणि आता तो 2 धावा त्याच्यामध्ये आम्ही ॲड करतोय आणि 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं आव्हान घोडबंदर मास्टर संघासमोर येतं. धन्यवाद धन्यवाद. दुसरा सामना विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. रिक्षा संघटना राई मुर्दा मरुआ त्यांच्या अपोजिट संघ आहे चौक मास्टर्स. जर कॅप्टन आला असाल तर प्लीज टॉससाठी यायचं आहे. चौसष्ट धावांचं आव्हान घोडबंदर संघासमोर ठेवलेलं आहे जानकी विलियन मुर्दा संघाने. नक्कीच या 64 धावांचं
तुझे मॅच वगैरे आहे ना? तुषार पाटील तुषार भोईर माफ करा. मात्र आज आपला मित्र नयन खेळणार आहे, लक्षात घ्या. पहिला सामना खेळतोय. स्पर्धा क्रमांक 5वी सुरू आहे आणि नक्कीच या 5व्या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळणार आहे. आणि नक्कीच 3 गडी कसे बाद केले तर नक्कीच तुषार भोईर यांच्या मार्फत 500 रुपये. दिनूला पण नयनला पण. दिनूला पण देखील तेच प्राईज असेल. मात्र सामना जिंकणं महत्त्वाचं असेल. होळी आहे, मात्र होळीचं गिफ्ट कुठल्या संघनायकाला कुठल्या संघाला मिळेल हीच आपण सुंदर ट्रॉफी बघतोय. गोल्डन किंग ट्रॉफी बघतो आपण. जबरदस्त ट्रॉफी आणलेल्या आहेत आयोजकाने. स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामनाची हाफ इनिंग संपलेली आहे. श्रीधर नवघर मास्टर आयोजक पुरस्कृत स्पर्धा नक्कीच नवघर गावामध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदान आपण बघतोय. बदला घेतला नाही काय? धन्यवाद धन्यवाद जी. नक्कीच वो रखा था उधर. या स्पर्धेनिमित्ताने सदिच्छा भेट सन्माननीय प्रेमनाथजी पाटील नगरसेवक आणि आगरी कोली समाज सेवा मंडळाचे खजिनदार आहेत. आणि त्याचबरोबर सचिन डोंगरे साहेब नगरसेवक प्रभाग 11चे नगरसेवक देखील उपस्थितांची सकाळचे आपण श्री गणेश पूजन एस्टेनचे पूजन देखील त्यांच्या मार्फत उद्घाटन सोहळा पार पाडला होता. आणि त्याचबरोबर सुरेशदादा मात्रे, अनुप पाटील साहेब, रवींद्र पाटील साहेब उद्योजक आहेत, संजय पाटील साहेब, नित्यानंद पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आणि नक्कीच रवींद्र पाटील साहेबांच्या बद्दल बोललं तर मागची स्पर्धा होती आणि नक्कीच ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ काका पांडुरंगजी म्हात्रे त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिला हा एक गेला ना हे नाही तसाच दे. तो अंबर ते खोलेल. प्रथम बॅटिंग करत असताना जानका 11 मुर्दा संघाने नवीनच द्यायला लागेल. आपण नवीन सांगितलं आहे ना, पहिल्या मॅचला नवीनच द्यायचा. हा ठीक आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावांना आल्या. 2 धावांची पेनल्टी, एकूण 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान घेऊन उतरतोय घोडबंदर मास्टर संघ. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले शतकामध्ये किती धावा बनवतोय. मात्र जास्त मगाशी जर बॅटिंग करत असताना जानकी संघाने फक्त 12 धावा बनवल्या होत्या. मात्र घोडबंदर संघ किती धावा बनवतोय या पॉवर प्ले शतकामध्ये. तुषार भोईर 600 पहिली बॉल विकेट 500, पहिली बॉल विकेट 200. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये गडीबाद केला तर लगेच 200 रुपये तुषार भोईर यांच्या मार्फत. आणि 3 गडीबाद केले तर 500 रुपये. 600 बोल नाही चालेल चालेल. आणि डायरेक्ट जर बोल्ड केला यॉर्ड टाकला तर तरी 500 रुपये तुषार भोईर यांच्या मार्फत. बघा चॅलेंज असेल, एक आव्हान असेल,
एक नक्कीच प्रेम आहे तुषार भोईर नयन पाटीलवरती. 3 गडी कसे बाद करा 500 रुपये. पहिला चेंडू पहिला गोलंदाज नयन पाटील. बॅटर घोडबंदर संघाचे सज्ज असतील प्रकाश आणि संजय. सामन्याला सुरुवात 64 धावांचं आव्हान. संघटनेवर आलेच बहुतेक. चेंडू हवेमध्ये बघायचं पहिला गडी चेंडूवरती पहिला गडी बाद नयन पाटील. नक्कीच 200 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. जीपे केलं बोल, जीपे केलं. बघा लगेच जीपे करण्याचं काम करतील. नयन चांगली गोलंदाज चांगली सुरुवात जानकी आयलंड संघाची. चांगला झेल पकडतो हरीश. धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद करतो नयन पाटील. 200 रुपयाचे मानकरी ठरतात. आणखीन 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये आणखीन दोन गडी बाद केले तर नक्कीच याच्यावर टाईप कर तुला सारखा तुम्हाला आणखीन बक्षीस लावण्याचं काम तुषार भोर करत आहेत. दुसरा सामना रिक्षा संघटना वर्सेस चौक मास्टर्स. नवीन बॅटर देवेश. चेंडू स्लो होता अगदी आवाकाच्या बाहेर चेंडू टाकण्याचं काम करतो गोलंदाज. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू गडी बाद दुसरा चेंडू डॉट. चांगली सुरुवात 64 धावांचं आव्हान आहे. हवा देखील तितकी सुटलेली आहे. हवेचा देखील पूर्णपूर फायदा बॅटरला आहे. अगदी हा चेंडू लेगसाईडच्या भरपूर जातात बाहेर जाताना दिसतात पण चेंडू वाईट सेसरा येतोय. देवेंद्र पाटील यांचं देखील स्वागत आहे. जयेश अमित. हा चेंडू येतोय 4 धावा आलेल्या चौकार येतोय बॅटमधून. चांगली सुरुवात होताना दिसते. पहिल्या चेंडू गडी बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात झाली होती. पेट्रोल आहे गाडी उघड ठेवले पूल आवाज त्याच्यावर. नक्कीच थोडी चर्चा सुरू आहे. मात्र जबरदस्त चौकार आल्यानंतर चांगली धावसंख्या घोडबंदर संघ दिसतोय. 64 धावांचा आम्ही आव्हान स्वीकारतोय. अगदी समोर खेळले दिनेश चेंडू पकड आणि दुसरा इथे गडी बाद. थोडी पुढे सरसर लक्ष नव्हतं की लक्ष नव्हतं. मात्र पुढे गेल्यानंतर नक्कीच एसटी उद्ध्वस्त करतोय गोलंदाज नयन. चांगली फिल्डिंग दिनेश यांच्या मार्फत चांगली फेकी. नक्कीच आणखीन एक गडी बाद 2 गडी बाद. धावसंख्या झालेली ती आतापर्यंत 5. सुंदर सामना सुरू आहे. 64 धावांचं आव्हान आहे. जानका 11 वर्सेस घोडबंदर मास्टर्स पहिला सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या बनवली. हरेश यांनी 32 धावा आपल्या संघासाठी केल्या होत्या. नाबाद 32. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच मंदाबाई शिकले नव्हते का ते माहीत नाही. मात्र क्रिकेटमधून का तुम्हाला काय शिकावं लागेल. आपल्या धावा कशा बनवता येतील हेच नक्की शिकावं लागेल. अगदी चांगला चेंडू खालच्या रीतीने चेंडू यॉर्कर चेंडू टाकला. युगन चेंडू होता. मात्र हा चेंडूवरती 1 धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग चांगली फेकी चांगली तितकीच गोलंदाजी नयन पाटील यांच्या माध्यमातून दिसते.
होळी सण जवळ आला तर होळी सुरू आहे, मात्र केमिकल कलर पासून लांब राहा मित्रांनो. अगदी स्टेप आउट झाले चेंडू हवेमध्ये, अगदी चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. वन्स बाउन्स चौकार. धन्यवाद धन्यवाद. रायगावातील क्रिकेटपट्टू दोन आलेले आहेत, नितेश पाटील लारा आणि शैलू पाटील. पंकज पाटील माफ करा, पंकज आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे. चौक मास्टर संघाचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर रिक्षा संघटना त्या संघाचं देखील आगमन झालेलं आहे. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजेंद्र धाव संख्या झालेल्या त्या 10. पहिला पॉवर प्ले शतक 2 गडी बाद, धाव संख्या 10. मात्र 2 गडी बाद करण्याचं काम नयन करतो. चांगली 2 गडी बाद केल्यात नयनाने. बोल. हा माहित आहे. हा दिनेश आणि नयनाला बक्षीस लावण्याचं काम तुषार करतोय. तुषार भोईर. झेल पकडला 200 रुपये. कसे झेल पकडा 200 रुपये. कार्पेट राय खेळतोय, वेगवान फटका. नयन चेंडू अडवतो. चांगली फिल्डिंग नयनांच्या माध्यमातून, चांगली फेकी. एक धाव मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद. लक्ष देखील नव्हतं, पुढे सरसावले पुढे आणि नक्कीच ही दुसरी धाव घेत असताना आणखीन एक गडी बाद. धन्यवाद विजय. चौक कॅप्टन प्लीज आपली प्ले लिस्ट घेऊन टिक करायचे. रिक्षा संघटना कॅप्टन प्लीज आपले प्ले लिस्ट टिक करून लगेच द्यायचे आहे. आपण एवढं संबंध झाल्यानंतर आपण टॉस करणार आहेत, लक्षात घ्या. पंकज या पुढे या. प्ले लिस्ट करून घ्या फटाफट. जे तुमचे टीम 11 खेळाडू असतील ते लवकर लवकर टिक करून द्या. लगेच आपण टॉस करणार ही ओव्हर झाल्यानंतर. दुसरी ओव्हर सुरू आहे. चौसष्ट धावांचा पाठलाग सुरू आहे. मात्र तो पाठलाग करत असताना आतापर्यंत घोडबंदर संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचं काम नयनने केलं होतं. 10 धावा खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय. मात्र त्यातच पाऊल ठेवून मयूर करतोय चांगली कामगिरी. मयूर भोईर मीरा भाईंदर महापालिकेचे एक अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. बाजार समिती प्रमुख आहेत मयूरराव भोईर. फुलटॉ चेंडू आता मात्र दांडी गोल. डायरेक्ट एस्टर्न चेंडू पडतोय आणि बघा आणखीन एक गडी बाद. येस काय झालं पंच डिस्कस करा. पंच डिसिजन पेंडिंग आहे. थोडी चर्चा सुरू आहे पंचांमार्फत. पडले गडी बाद. फुलटॉ चेंडू होता. लॉलीपॉपचा संधी आली होती फटका मारण्याची, मोठे फटके खेळण्याची. मात्र संधी सुटलेले आणि चेंडू डायरेक्ट जातो एस्टर्नवरती आणि बेल्स उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आणखीन एक गडी बाद. मोठा बॅटर बाद घोडबंदर संघातील. कोण बाद झाला? देवेश बाद झाला.
धन्यवाद धन्यवाद विजय. याला टॉससाठी बोल बोल झाली. लाईव्ह आल्यावर बघा ना. 2 बॉल झाले. चौक संघाचे संघनायक किती आलेले आहेत. रिक्षा संघटना राई मुर्दा मरुआ. दुसरं शतक सुरू आहे. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती धावबाद, दुसऱ्या चेंडूवरती डायरेक्ट बोल्ड केला होता. फुलटच चेंडू टाकण्याचं काम केलं होतं, मात्र ते फायदा घेता आला नाही बॅटरला. आणखीन एक गडी बाद. आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत गोलंदाज संघाचे. 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. लेफ्टी बॅटर, नवीन बॅटर अविनाश मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जानकी संघाने चांगली धावसंख्या बनवली आणि नक्कीच ही धावसंख्या करत असताना घोडबंदर संघ थोडा कमी पडतोय. 4 गडी बाद झाले आतापर्यंत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धाव बनवतोय. प्लीज वेळ वाद जातोय. पहिला सामना सुरू आहे मित्रांनो. आपल्याला पहिल्या 5 नंतर 4 करू. 4च करायचं. लेफ्टी बॅटर आहे. चांगली संधी असेल खेळण्याची, मात्र बघायचं काय करतील येणाऱ्या चेंडूवरती. मयूर गोलंदाज. चेंडू हवेमध्ये बघा. चेंडू खाली दिनेश आहेत, मात्र संधी सुटते. पुन्हा खेळण्याची संधी मिळते बॅटरला, मात्र झेल सुटतोय. अगदी सोपा झेल आला होता आपल्या हातामध्ये, मात्र याचा फायदा बॅटर नंतर घेता येईल. बॅटरला संधी पुन्हा एकदा खेळण्याची संधी बॅटरला मिळालेली आहे. लेफ्टी बॅटर आहेत, मात्र हवे तसे सपोर्ट रायटी बॅटरला आहे. फुलटा चेंडू होता, मात्र धावून काढायचं लगेच. चेंडू हातामध्ये येतो. चेंडू मागे बॅनर लागल्यानंतर जे मागे आपले बॅनर बघतोय हे सर्व दाते आहेत, आपले सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहेत. तर सर्वांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तुला काढले 4 मॅच 3 मॅच. तू 4थी मॅचला आली असतं याला. चुके होतं. चांगली गोलंदाजी करतोय मयूर. तुझं नाव कट कर. हां असं का. चेंडू हवेमध्ये आहे, मात्र जास्त धाव मिळणार नाही. चेंडू तो डी झोनमध्ये 2च धाव मिळतील. अगदी बॅटर सेफ आहे. चांगला फटका ओपन मैदानाला षटकार असेल, मात्र थोडं शॉर्ट मैदान असल्या कारणास्तव 2च धावांचा फटका आहे आणि या 2 धावांनी संघ जातोय. धावसंख्या झालेली ती 14. प्लीज कॅप्टन चौक संघ आणि रिक्षा संघटना कॅप्टन दोन्ही संघांनी विनंती करतो. दोन्ही कॅप्टनला आपण अगदी आमच्या बाजूला यायचं आहे. लगेच आम्ही टॉस करतोय हा चेंडू झाल्यानंतर. आपली प्लेलिस्ट आणि आपली ह्या मॅचची फी आपण घेऊन यायचं आहे. 100 रुपये घे. नको. चांगलं कमबॅक करतोय मयूर आपल्या संघाला. कमीत कमी धावा, जास्तीत जास्त विकेट मयूरच्या या गोलंदाजीमध्ये. कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचं आहे. कार्पेट ड्राय खेळतोय. लो फुलटा चेंडू होता. नक्कीच चेंडू अडवण्याचं काम करतोय. चांगली फेकी. एकच धाव घेतली जाईल. धाव संघ झालेली ती 15 धावा. गडी बाद 4. घोडबंदर मास्टर्स वर्सेसचा जानका 11. प्लीज टॉससाठी यायचं. चौक संघ कॅप्टन जोसेफ. धन्यवाद. रवींद्र पाटील साहेब आणि संजय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. त्यांच्याबरोबर राजनजी मात्रे. धावसंख्या झालेली 15 धावा. धावसंख्या 15 आणि नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. एका बाजूला रिक्षा संघटना, दुसऱ्या बाजूला चौक मास्टर्स. संजय पाटील साहेब आणि त्याचबरोबर रवींद्र पाटील साहेब उद्योजक आहेत.
त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस होतोय सामन्याचा. टॉस का बॉस जयेश टॉस जिंकतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील सर्व मान्यवरांच्या वतीने. धाव संख्या झालेली 15-12 चेंडूमध्ये 15 धाव बनवतोय आणि या 15 धाव करत असताना 4 गडी बाद झालेले आहेत घोडबंदर संघाचे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी मयूर करतोय आपल्या संघासाठी. 5 धावा देतोय आणि एक गडी बाद करतोय आणि एक झेल देखील सुटला होता त्यांच्या गोलंदाजीवरती. गोलंदाज रणजित. चेंडू हवेमध्ये जास्त धाव मिळणार नाही आहे. 2 धावांचा फटका असेल. एकच धावाचा फटका असेल. पहिला सामना सुरू आहे आणि घड्याळामध्ये आपण 12:11 झालेले आहेत. मात्र वेळ वाचवा जरा प्लीज. वेळेचा बाण सर्वांना असू द्या. अगदी वेगवान चेंडू सोडून दिला, लेफ्ट करून दिला. मात्र हा चेंडू येतो डॉट. नक्कीच वेळेचा बंधन, वेळेचा बाण ठेवा, वेळेचा कदर करा मित्रांनो. चेंडू हवेमध्ये मात्र हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला हा येतो षटकार. धन्यवाद विजय. धाव संख्या षटकारांनी 22 धावा झालेल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. सुरू एक चेंडू, वेगवान चेंडू होता. चेंडू लागतोय, डोक्याला चेंडू लागतोय. जास्त इजा नसावी. बघा जरा पंच, बघा जरा. डॉट चेंडू येतोय. नक्कीच षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज आपल्या संघासाठी रणजित. 5 ओव्हरमध्ये 64 धावा तुम्हाला करायच्या. तो पाठलाग सुरू आहे. 30 शतक मार्गाचा असताना 2.4 असा खेळ संपन्न झालेला आहे आणि 2.2 असा खेळ बाकी आहे. आणि नक्कीच येणाऱ्या कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवायचा आहे. तोच प्रयत्नामध्ये घोडबंदर संघ आहे. चांगला चेंडू सर्कलच्या आतमध्ये अगदी चेंडू आणण्याचं काम करतोय क्षेत्ररक्षक. एकच धाव घेतली जाईल. अतुल आहेत, चांगली फिल्डिंग करतात. चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. नाव टाकले पेनाचे ना. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. लेफ्टी बॅटर त्याला पुन्हा खेळण्याची संधी देण्याचं काम दिनेशने केलं होतं. मग तो बॅटर स्ट्राईक वरती. सुरेख अप्रतिम चेंडू. चेंडू खाली राहतोय. मात्र या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव न घेता कॉलबॅक करतोय, थांबवतोय. मात्र खेळ संपन्नाला 3 ओव्हर झालेले आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये 23 धावा बनवतोय घोडबंदर संघ. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये तो मला बुक देईल ना आज येणार संध्याकाळी. एकदम सगळी तुमच्या आमची पण बाकी आहे. आपले ग्रुप येते ना,
धन्यवाद धन्यवाद. 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. 23 धावफलकावर झालेले आहेत. 64 धावांचं आव्हान होतं. 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. मात्र ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवल्या. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा होऊ शकतील, कारण रायटीला देखील चांगली संधी आहे. हवा देखील सुटेल, जोरदार आहे. सीमारेषा थोडी जवळ आहे. मात्र याचा पूर्णभर फायदा घोडबंदर संघाने घेतला पाहिजे. गोलंदाज चेंडू अगदी समोर आमच्या येतोय. चेंडू येतोय वन्स बाउंड, सीमारेषा बाहेर, चौकार. चौकार आल्यानंतर नक्कीच घोडबंदर संघ चांगल्या स्थितीमध्ये खेळत असताना 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. रमेश माझी बॅटरी नाही म्हणून मी ते चालू नाही करी. चेंडू मात्र हवेमध्ये आणि हा चेंडू जातोय अगदी प्रेक्षकांच्या भेटीला. हा येतोय षटकार. माझ्या 30 मारेन 30. मागच्या वेळेला 24 पासून लागच्या ओला 5 बोलूनच मारलं. धन्यवाद धन्यवाद. जे मगाशी बोललो, मात्र ह्या मैदानामध्ये ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा आल्या पाहिजे. मात्र तेच प्रयत्न सुरू आहेत घोडबंदर संघाचे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय गोलंदाज रमेश. आणि येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि गरज आहे 31ची. बोल. 10 चेंडू 31 धावांची गरज आहे. मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याच्या प्रयत्नामध्ये घोडबंदर संघाचे बॅटर आहेत आणि कमीत कमी धावा या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये केल्या पाहिजे रमेशने. मात्र सामना कुठला संघ जिंकणार आहे, घोडबंदर की जानकी इलेन मुर्दा? अगदी चेंडू वेगवान चेंडू होता, मात्र जास्त धावा घेतलेला नाही. मात्र थांबवलेला आहे बॅटरने. कुठल्याही प्रकारचे धाव नाही या चेंडूवरती. डॉट चेंडू येतोय. कमलेश पाटील देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा बॅटर सज्ज नितीन. फुलटा चेंडू आहे, मात्र फटका फसतोय. चेंडू खाली. नयन आहेत आणि नयनच्या माध्यमातून आहे कनेक्टिंग झेल. बघा, पहिला दुसरा तिसरा अटॅम्प्ट चेंडू सापडला तर चेंडू हवेमध्ये होता आणि अक्षरशः चांगलं लक्ष होतं हरीश यांचं. मात्र हा झेल कंप्लीट दोघांच्या माध्यमातून. आणखीन एक गडी बाद, मोठा गडी बाद, मोठी विकेट, बिग विकेट, नितीन बाद. वाटते 45 जास्त आहे तो. वाटत नाही. थंडा पण नाही बी. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच थोडी चर्चा सुरू आहे. मात्र नितीन बाद झाल्यानंतर जानकी इलेन संघ चर्चा सुरू आहे. मात्र आपल्याला सामना जिंकायचा आहे. आपल्याला इथे बक्षीस मारायचं आहे. फायनलमध्ये पोहोचायचं आहे. सेमीफायनलपर्यंत पोहोचायचं आहे. नंबर 3चं किंवा 2चं किंवा 1चं आपल्या पारदर्शक पटकावतं या स्पर्धेमध्ये. स्पर्धा क्रमांक 5 बघतो आपण. फुलटा चेंडू आहे. चेंडू आहे मध्ये बघा तर चेंडू मयूरच्या हातामध्ये. मयूर सोड चूक करते. झेलपट्ट पुन्हा खेळण्याची संधी मिळते मंदाऱ्यांना. 2 धावा. बोला ना. धावांची गरज आहे. 29 धावांची गरज आहे. आताचे दिले मंदार स्ट्राईक वरती. अगदी सुंदर फटका निघतोय. मटका नयनाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू हातातून उडतोय. मात्र एकच धाव घेतली जाईल. एकच धाव घेतली जाईल.
हा आता चेंडू शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे 28 धावा, 6 चेंडू 28 धावा. कोण सामना जिंकणार? एके बाजूला आहे भाईंदर ईस्ट, एके बाजूला भाईंदर वेस्ट. ईस्ट आणि वेस्ट कोण ठरणार या सामन्यातला बेस्ट? जानकाई 11 मुर्दा वर्सेस घोडबंदर मास्टर. अग्रिकोली समाज सेवा मंडळ आयोजक शिलेदार नवघर मास्टर्स यांच्या वतीने पहिला सामना सुरू आहे. सुंदर आयोजन निवेदन या मैदानामध्ये धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब. 6 चेंडू धावांची गरज आहे 28 धावा झालेल्या आहेत. त्या धाव फलकावरती 36 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू धावांची गरज 28. 64 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज भीमराव पाटील. उद्या रात्री बसत आहे ना, मग सांग त्यांना काय काय हुशारा करत दोघं त्यांना. 28 धावा 6 चेंडू मध्ये. मंदार अगदी चेंडू हवेमध्ये बघायचं छत्रक्षक आपली जागा सोडतो हरेश आणि अगदी झाडाच्या फांदीला चेंडू लागून जातो. एकच धाव घेतली जाईल. एकच धाव मिळेल. चेंडू आता डी झोन मध्ये. मी पाठवलं तुम्हाला. अग्रिकोली समाज सेवा मंडळ स्पर्धा क्रमांक 5 सुरू आहे. या नवघर गावामध्ये आयोजक आहेत शिलेदार नवघर मास्टर्स यांच्या वतीने आपण किंग ट्रॉफी बघतोय. आतापर्यंत 3 ते 4 झेल पडलेले आहेत जानकी संघाचं फील्डिंग करत असताना. भीमराव शॉर्ट चेंडू आहे मात्र फटका. अगदी सुंदर फटका अप्रतिम फटका षटकार येतोय. सुंदर धावा, सुंदर फटके, सुंदर सामना, सुंदर आयोजन, सुंदर ट्रॉफ्या आणि तितकं सुंदर मैदान. 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. चांगला चेंडू मात्र हा चेंडू महत्वाचा होता. चेंडू डेट करण्याचं काम करतो यष्टीरक्षक. पुन्हा संधी खेळण्याची. मंदारला स्ट्राईक घ्यावा लागेल. चेंडू डेट करण्याचं काम. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 3 धावांची गरज आहे 21. चेंडू ऑनसाईडला खेळतोय. बघायचा किती धावांचा फटका असेल. रमेशचा चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. चेंडू पिचच्या अगदी कट्टोकटला साईडला लागतोय. चेंडू जास्त उचली घेतली होती. एकच धाव घेतली जाईल. शेवटच्या चेंडू शिल्लक आहे 2 धावांची गरज आहे 20. 2 मोठे फटके खेळून जरी हा सामना जिंकणार नाही घोडबंदर संघ. 20 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकवरती लेफ्टी बॅटर. मात्र हवेचा सपोर्ट देखील त्या बॅटरला नाही आहे. हवेच्या अपोजिट त्यांना बॅटिंग करावी लागेल. 2 चेंडू 20 धावांची गरज आहे. सुरेख अप्रतिम चेंडू समाप्ती होताना दिसते. कॉट आउट आणि बाद झालेला गडी बाद. आणि नक्कीच आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. संपवलेली मॅच. एक चेंडू 20 पाहिजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. भरपूर धावांची गरज आहे. मात्र खेळण्याची संधी मिळते या स्पर्धेमध्ये संजय यांना. अगदी चांगला चेंडू खेळला. अगदी ढकलून दिला सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव घेतली जाईल. किती धावांचा पराभव होताना संघ दिसतोय. या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या 46. 18 धावांनी संघ पराभूत होतोय घोडबंदर संघ. आणि नक्कीच विनंती करतोय आपल्या अग्रिकोली समाज सेवा मंडळाचे सचिव प्रदीपजी घरत. जयेश इकडे या.
कॅप्टन आहेत आणि कॅप्टनना विनंती करतो, पहिला सामना संपन्न झालेला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये प्लीज दोन्ही संघांनी हात मिळवूनच बाहेर पडायचा मैदानाच्या आतमध्ये.